26 दिवसाचं रोवण आहे. 26 दिवस झाले जेमतेम आणि खाताला 12 दिवस. बस क्रिस्टलाइजचं भूसुधारक खत वापरलेलं आहे. 2 बॅगला 1 बॅग युरिया आणि याच्यामध्ये सोयल शक्ती म्हणून 5 किलो घातलेला आहे. बघा किती छान क्वालिटी आहे 26 दिवसामध्ये. नेमकं खाताला 12 दिवसच झालेले आहेत. रोवण्याला 26 दिवस. निंदन वगैरे काढून झालेलं आहे. याच्यातला कचरा वगैरे साफ झालेला आहे. पाल बघा या धानाची. 125 दिवसाची व्हेरायटी आहे ही. पऱ्याला 21 दिवस झाले होते. 21 दिवसामध्ये परा रोवण्यात आला. मी मांगली चौरासवरून कृष्णा बाराई तुमच्यासोबत बोलत आहे आणि हे व्हिडिओ बनवत आहे. अप्रतिम रिझल्ट मला मिळालेला आहे क्रिस्टलाइज कंपनीचं. अजून याच्यामध्ये खोडकिड्याची वगैरे काही औषध मारलेलं आहे. कोणतीच रासायनिक औषध टाकलेली नाही आहे मी. ॲक्च्युली काय होते की आपण खत मारल्यानंतर खोडकिळा हा येतोच, पण इथं खोडकिळ्याचं एकही प्रमाण मला दिसलेलं नाही आहे. आणि पहिला वर्ष आहे की खत मारल्यानंतर खोडकिळा आलेला नाही. कारण की ह्या भूसुधारकमध्ये जी 5 कंटेन वापरलेले आहेत, जसं झिंक झालं, बोरान झालं, मॅग्नेशियम झालं, कॅल्शियम, पोटॅश, हे जे कंटेन वापरलेले आहेत त्याच्यामुळे या धानाला खोडकिड्याचं प्रमाण लागलेलं नाही. हे अतिसुंदर पाल आलेली आहे बघा. पहिला डोज आहे. दुसरा डोज तर अजून मारायचाच आहे, पण वाटत नाही की दुसरा डोज मारावा लागेल लवकर म्हणून. तर 125 दिवसाचं धान असल्यामुळे हे इथपर्यंत जे व्हिडिओ आहे, हे व्हिडिओ कालका नावाच्या व्हेरायटीचं आहे, जे फाईनमध्ये मोडतो, म्हणजे मीडियम धानामध्ये मोडतो. आणि दुसरं हे जे इथून व्हिडिओ सुरू होत आहे, हे श्रीलेखा नावाचं धान आहे, ज्याला आपण जय श्रीराम म्हणतो. बारीक व्हेरायटी, सुपर फाईन. हे सुद्धा रोवणं त्याच वेळेचं आहे. याची सुद्धा क्वालिटी बघू शकता तुम्ही. हे छान आहे. ते जूळ पण बनलेलं आहे आणि पुन्हा बनायला वेळ आहे. पुन्हा जूळ बनेल. आणि जे व्हिडिओ मी इथं तुम्हाला दाखवत आहे, हे एकदम डबक्यातलं आहे, की जिथून रोवणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खूप सारं पाऊस आलेलं होतं आणि पूर्ण बांध्यांच्या धुऱ्यावरून म्हणजे रोवणं दिसत नव्हतं. जवळपास 7 दिवस धार वाहत होती. माझ्या सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की तुम्ही खत मारल्यानंतर बिलकुल 4 ते 5 दिवसामध्ये स्वतःच्या शेतामधलं जिथं खत मारता तिथलं पहिले कचरा काढा. खत मारल्याबरोबर 5 दिवसाच्या आत.